आझाद मैदानामध्ये 29 ऑगस्ट पासून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होणार आहे। जरांगेंच्या उपोषणासाठी मराठा समाजाकडून जय्यत तयारी केली जाते आणि यावेळी 4 ते 5 लाख मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये येणार आहेत। उपोषणाच्या पूर्वनियोजनासाठी दादरच्या शिवाजी मंदिरातील सभागृहामध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाज बांधवांची बैठक झाली। आरक्षण मिळाल्याशिवाय मराठा समाज आता गप्प बसणार नाही। जरांगे पाटील यांच्या उपोषणामध्ये संपूर्ण मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन हे मराठा क्रांती मोर्चाने केलंय। आता घरी राहायचे दिवस नाहीत, प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी व्हायचे दिवस आहेत। प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी मुंबईत आम्हाला दिसलंच पाहिजे। तुमच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी झटतोय, तुमचे लेकरा बाळा मोठे करायचे आहेत आणि आपण पण मानलाय आता आरक्षणच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं। घुसा मुंबईत, सगळे मुंबईला जाणार आहे। आरक्षण दिलं तरी जाणार आहे, नाही दिलं तरी जाणार। याच्या आधी अनेक उपसमित्या बनलेल्या आहेत। या उपसमित्यांना तसे पाहायला गेलं तर कोणतेच अधिकार नाहीये, फक्त बैठका घेणे। या बैठकीतून काहीही बाहेर आतापर्यंतच्या सगळ्याच काही निघालेलं नाही आणि म्हणून मला असं वाटत नाही सरकार या बाबतीत मुळीच सकारात्मक नाही। कारण सरकारने जे अध्यादेश काढले त्याचीच अंमलबजावणी सरकारने करावी अशा प्रकारची मागणी मनोज पाटलांची आहे। त्याच्यामुळे नवीन उपसमिती करण्यापेक्षा जो अध्यादेश सरकारने वाशीला येऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंकडे दिलेला होता त्याची अंमलबजावणी करावी। जरांगे दादांना असं म्हणणं आहे की कागद पेन घेऊन समोर बसलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की चला हे राहिलं, सरकार म्हणे हे कुठं राहिलं, हे तर झालं हो का माहीत नाही, हां मग चला हे झालं, असं न करता आम्ही मुंबईत जाणार, आम्ही उपोषणाला बसणार। लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे। सनदशीर मार्ग सोडले तर मग सरकार कारवाई करायला बसलंच आहे।